नमस्कार मंडळी, जय गजानन। तर आज आपण एक आलो आहोत संत गजानन महाराज यांनी सजल केलेली विहीर ज्या ठिकाणी आहे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं हे जे ठिकाण आहे आपण बघतो इथे अकोलखेड तालुका अकोट जिल्हा अकोला येथे संत गजानन महाराज म्हणजे तुम्हाला नाव देण्याची किंवा परिचय देण्याची काही गरज नाही, कारण त्यांचा झेंडाच हा त्रिलोकी लागलेला आहे। तर अशा या त्रिलोक्यनाथ जरी म्हटलं तरी कमी म्हणजे आहेतच ते त्रिलोक्यनाथ, कारण नाथ मालिकेत चालत आलेली परंपरा आणि त्या परंपरेचे असणारे पाईक हेच संत गजानन महाराज। आपण ऐकलंच असेल त्यांचं नाव। तर आज आपण आलो आहोत अकोलखेड येथे दर्शनासाठी आणि दुसरं म्हणजे इथं आलेलो आपण एका मुलाच्या वाढदिवसासाठी। तुम्ही बघू शकता इथे जे बॅनर दिसते, इथं बॅनर हा आमचा तसा नातू लागतो। तो पुन्हा याच्या वाढदिवसाची पार्टी आजकाल जे पार्टी करतात ते मोठ्या हॉटेलमध्ये इकडे तिकडे करतात, पण माणसाला सद्बुद्धी आणि अशा ठिकाणी खाल्लेलं अन्न ती आपल्याला सद्बुद्धी देते। कारण हे जे ठिकाण आहे हे ठिकाण आहे संत गजानन महाराज विहीर, आणि त्यांनी आमचे मित्र आहेत रामराम जय श्रीराम म्हणतात, रामराम म्हणतात, जय गजानन म्हणतात। तर हे जे ठिकाण आहे इथं अन्नदान चालू आहे, बघू शकता तुम्ही। एका साईडनं पुरुष मंडळी जेवण करत आहे, तर दुसऱ्या साईडनं महिला मंडळी म्हणजे अन्नदान। आणि महाराजांनी जे सांगितलेलं आहे की अन्न अजिबात वाया गेलं नाही पाहिजे। इतना ही लो थाली में इतना ही लो थाली में वाया न जाए नाली में। तर अशा या आपण बघू शकता ह्या इथे चालू आहे महाप्रसादाचा कार्यक्रम। आणि हे बघू शकता तुम्ही इथं शांतिवन अमृत तीर्थ आणि गजानन भक्तांचा राज्यस्तरीय मेळावा। हा राज्यस्तरीय मेळावा जो आहे हा राज्यस्तरीय मेळावा ठरला होता आपला गजानन महाराजांच्या प्रगट दिनाला। सगळ्या राज्यातून आलेले जे लोक असतात ते सगळे लोक इथं येतात, आपले मत अनुभव मांडतात, विचार व्यक्त करतात। त्यासाठी हा इथं दरवर्षी मेळावा होत असतो। तसंच आता तुम्हाला दाखवणार आहोत मी तुम्हाला जे हा ज्याचं वैशिष्ट्य आहे या जागेचं वैशिष्ट्य महात्म्य जे आहे। गजानन महाराज जेव्हा असेच त्यांच्या अवस्थेत फिरता ते या जंगलात आले। या जंगलात येऊन त्यांनी एका भास्कर पाटील नावाचे गृहस्थ होते, त्यांना पाणी मागितलं होतं। पाणी मागताना तर त्यांना पाणी देण्यात आलं नव्हतं। तर महाराजांची म्हणजे त्यांचं काय अष्टसिद्धी नवविधिके दाता म्हणजे महाराजांकडे सर्व शक्तीचा सागर म्हणजे महाराज होतेच। तर महाराजांनी बघू शकता तुम्ही आता ही जी विहीर आहे ही आपण तुम्हाला आता विहीर दाखवतो, कारण या विहिरीचं पाणी पण तुम्ही बघू शकता की एवढ्या मोठ्या सातपुड्याच्या पायथ्याशी इतक्या कमी अंतरावर जर पाणी असेल तर तेव्हा या विहिरीत कोरडी ही वसान पडलेली विहीर होती। आणि या वसान पडलेल्या विहिरीत महाराजांनी आपले पाय टाकले, आणि पाय टाकल्यावर ते जे गृहस्थ होते भास्कर पाटील नावाचे त्यांनी पाणी दिलं नव्हतं, तर त्यांनाच पाणी प्यायला इथं बोलावलं होतं। पाणी प्यायला बोलावलं तर हे बघा तुम्ही इथं लिहिलेलं आहे की श्रींनी सजल केलेली विहीर, आणि हा विहिरीचा परिसर। तर महाराजांनी पाय टाकून ही जी विहीर आहे विहीर सजल केली होती। आणि आजही तुम्ही बघू शकता की वर्षानुवर्ष या विहिरीचं पाणी कधी आटत नाही, असे तुम्ही बघू शकता। मागं भक्त मंडळी आहे, तर दरवर्षी इथे कार्यक्रम असतो। दर गुरुवारी मोठ्या संख्येने भक्त येतात, महाप्रसादाचं आयोजन करतात, आणि दर्शनाला येणारे तर भरपूर असतातच। त्याचबरोबर आता हे बघू शकता तुम्ही इथे आहे गजानन महाराजांचा अध्याय 5 मध्ये लिहिलेलं आहे महाराजांनी कोरड्या विहिरीला पाणी उत्पन्न केले। तर हा आहे मित्र हो इतिहास। तर महाराजांची ही समाधी, हे जे आपण जिकडे जात आहोत इकडे आहे महाराजांची समाधी। तर इथं भरपूर लोक नेहमीच येतात, आणि सगळ्यात मोठं श्रद्धास्थान जर असेल तर विदर्भाची पंढरी ज्याला म्हणतात। विदर्भाची पंढरी म्हणजे जसं शेगाव म्हणजे जशी मेन DP सारखं, जसं एखादं मेन समजा पॉवर स्टेशन असते आणि त्यातून वेगवेगळ्या
ठिकाणी विजेचा सप्लाय केला जातो. तसेच असे असंख्य ठिकाणी महाराजांचं मंदिर आहे. जसं शेगावला एक मेन आहे, तर त्यानंतर जिथे जिथे महाराज फिरले तिथे तिथे सगळ्या इकडं महाराजांना आपल्या आशीर्वादाच्या रूपानं आणि भक्त इतक्या दूर येऊ शकणार नाही, तर प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे गेले तिथे एक इतिहासच तुम्हाला तिथं बघायला मिळतो. तर हे बघा, हे आहे महाराजांचं मंदिर आणि ही आहे श्रींची मूर्ती म्हणजे म्हणतात ना चरात वास करणारी गुरुदेव शक्ती. जसं तुकडोजी महाराजांनी वर्णन केलं, संत देव एक ही है नहीं है उनमें जुदा, करते है जगत की पालना दुष्कर्म की हर आपदा. तर या पृथ्वीवर जेव्हा जेव्हा पाप जास्त होते तेव्हा तेव्हा पापाचा अंत नाश करण्यासाठी संत हे जन्म घेत असतात. तर सगुण आणि निर्गुण रूपात जी शक्ती काम करते ती फक्त संतांची शक्ती आहे. जय गजानन मित्रांनो. तर बघू शकता ही गजानन महाराजांची तरुण मंडळी आहे. सातेगावातही एक महाराजांचं उत्कृष्ट असं मंदिर आहे आणि तिथंही भरपूर सेवाचं कार्य चालूच असते. मोठमोठे कार्यक्रम होतात, लग्न होतात. तर असं गजानन महाराजचं हे अफाट कार्य आहे, अलौकिक आहे. आणि बघू शकता तुम्ही गजानन महाराजांच्या इथं सेवा करायला वर्षानुवर्ष लोक नंबर लावतात, पण लागत नाही. बरोबर आहे मंडळी? हां, बघून घ्या. शोभायात्रा, हत्ती घोडा पालखी, जय कन्हैया लाल की जसं म्हणतात तसंच आता सगळ्या या बंधूंच्या गावात सातेगाव, तालुका अंजनगाव, जिल्हा अमरावती येथे तुम्ही नक्की भेट द्या. एकदम प्रसिद्ध अशी यात्रा असते. येणाऱ्या 7 तारखेला 7 एप्रिलला गोपी की टोपी चॅनलचं नाव आहे मित्र. सबस्क्राईब करा, शेअर करत जा, कारण प्रेम दिलं प्रेम वाढते. तर आपण आता आपण थोडक्यात या ठिकाणाचं महात्म्य काय आहे हे आपल्याला या मंडळाचे इथले आमचे एक काका आहेत. काका नमस्कार. जय गजानन. जय गजानन. तर थोडक्यात आम्हाला या ठिकाणाचं महत्त्व सांगा तुम्ही. हे संत दासगणू यांनी विजय ग्रंथामध्ये अध्याय 5 मध्ये वर्णन केलेली जी विहीर आहे ती हीच विहीर. आणि भक्तांना आजही इथं स्पंदन जाणवतात. अच्छा. मी इथं 2013 पासून आहे. आणि इथं भक्त लोक सांगतात की बा व्याधी बरे होतात. आणि हे भास्कर महाराज यांचं शेत आहे आणि ते भास्कर महाराज उन्हाळ्यामध्ये शेतीचे काम करत होते आणि गजानन महाराज हे तिथं प्रगटले आणि त्यांना पाणी मागितलं. पाणी मागितल्यावर त्यांच्याजवळ पाणी थोडं होतं आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे, मे महिना असल्यामुळे त्यांनी काही पाणी देण्यास नकार केलं गजानन महाराज यांना. ते पाणी देण्यास नकार केला आणि त्यांनी सांगितलं की बा इथं 5 कोसावर कुठेही पाणी नाही आणि विहीर नाही. इथे माझ्या शेतामध्ये एक कोरडी विहीर पडलेला आहे. तो त्या कोरड्या विहिरीकडे गेले गजानन महाराज आणि ते विहिरीजवळ जाताना गेल्यावर त्यांनी 2 पाय त्याच्यामध्ये टाकले गजानन महाराजांनी आणि ती विहीर तुडुंब भरून आली. ते साक्षात चमत्कार आजही जिवंत आहे इथे. आणि तेव्हापासून आजपर्यंत ही विहीर कधीही कोरडी पडली नाही. आणि भास्कर महाराज हे धावून आले आणि हे चमत्कार त्यांनी पाहिलं आणि गजानन महाराजांना क्षमायाचना केली की बाबा मला क्षमा करा. आणि तेव्हापासून ते गजानन महाराजच्या मागे निघून गेले आणि आपल्या संसाराचा त्याग केला. आणि अळगाव येथे स्वहस्ते भास्कर महाराज यांना संजीवनी समाधी दिलेली आहे गजानन महाराजांनी. आणि 1907 मध्ये स्वहस्ते त्यांना अळगाव येथे समाधी दिली. बघा, असं आहे महात्म्य गजानन महाराजांचं मित्र. ज्या पाण्यामध्ये महाराजांनी ज्या विहिरीत पाय टाकले त्या विहिरीला किती पाणी आलं, तुडुंब भरून गेली विहीर. आणि त्या विहिरीतल्या पाण्याने अक्षरशः भाव तिथं देव म्हणतात ना, भाव तिथं देव ही संतांची वाणी. तर आजही व्याधी बरी करण्याची ताकद जर असेल तर तर त्या विहिरीतल्या पाण्यामध्ये आहे. फक्त तेवढा तुमचा भाव पाहिजे. तुमच्या भावनेला तुमच्या हाक दिल्याशिवाय राहणार नाहीत गजानन महाराज. तर हा आपला होता मित्र व व्हिडिओ.
की बघू शकता तुम्ही इकडे मंडळी ही रेलचेल नेहमीच असते. इकडे निसर्गरम्य असा परिसर आहे, वातावरण आहे आणि खरंच तुम्ही नक्कीच भेट द्या. तर ही तुम्हाला माहिती शेअर केली मित्र हो गजानन महाराजांबद्दल. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय गजानन.